नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे. मार्केटमध्ये जसं मी म्हटलं होतं, काय की मार्केट आपल्याला प्रत्येक गोष्टीच्या आधी एक जवळपास खूण देऊन सांगतं. मग जवळपास काय जर मोठा फॉल व्हायचा असेल तर आदल्या दिवशी तो सांगून ठेवतं. लक्षात घ्या, काय मार्केटने मंगळवारीच सांगितलं होतं जवळपास ह्या कॅन्डलमध्येच, की आजची ही निगेटिव्ह मुवमेंट जी आहे, ती ह्या कॅन्डलमध्येच लपलेली होती. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर आज गॅप डाऊन झाला जवळपास 600 पॉईंट आणि मी म्हटलं होतं जसं मी म्हणतो पहिली 5 मिनिटाची कॅन्डल बघा, तिचा लो तुटत असेल गॅप डाऊन ओपन होऊन बिंदास सेल करा. ही स्ट्रॅटेजी किती कामाला येते आजचा तुम्ही परफेक्ट एक्झाम्पल घेऊ शकता. जे जे सेटअप्स मी तुमच्याशी शेअर करतो आपल्या अनालिसिस व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्टी प्रायझेशननुसार व्यवस्थित होतं. मी काय फॅन्सी मोठे टेक्निकल्स टाकत नाहीत, मला ते खरंच आवडत नाही. सायकोलॉजिकली समजून घेणं गरजेचं आहे मार्केट, हे लक्ष असू द्या. ठीक आहे. सो आजची मोमेंटम बेमिसाल होती. खरं सांगायचं असलं बेमिसाल दणकट मोमेंटम होती. हे लक्षात असू घ्या. निफ्टीची आपण म्हणू शकतो एक्सपायरी जी आहे ह्या महिन्याच्या स्टार्टिंगलाच एवढा फायदा करून दिला आहे की जवळपास आठवडाभर जर तुम्ही ट्रेड नाही केला तर आजचा प्रॉफिट तुमचा जपून आणि व्यवस्थित राहू शकतो. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. चला आता मग सुरू करूया. आता उद्याचा विचार करूया. लक्षात घ्या, प्रॉफिट बुकिंग तर झाली आहे. प्रॉफिट बुकिंग तर झाली आणि हे जे फॉल आहे हा प्रॉफिट बुकिंगचा विषय आहे, हे लक्षात घ्या. सो आता या फॉलनंतर मी कालही म्हटलं होतं की थोडंफार उचलासाठी वाट बघा. जवळपास काय त्याला आपण म्हणतो आपल्या मार्केटच्या भाषेत पुल बॅक. हे लक्षात घ्या. पुलबॅक गरजेचं आहे मार्केटमध्ये आणि पुलबॅक आला आहे का? नाही. पुलबॅक आलेलं नाही. मग त्या पुलबॅकसाठी आपल्याला वेट करणं गरजेचं आहे का? डेफिनेटली येस, वेट करणं गरजेचं आहे. आज मार्केट खाली जरी आलं 51,700च्या आसपास सपोर्ट घेतला आणि क्लोजिंग 51,800च्या वरती झाली, एक चांगली पॉझिटिव्ह नोट झाली का? डेफिनेटली येस. आणि उद्याचा दिवस आपल्याला एक एक म्हणू शकतो ना, एक की फॅक्टर आहे जो मार्केटला एक आपल्याला समजू शकतं की मार्केटमध्ये ही सेलिंग मोमेंटम अजून थोडीफार चालू राहील किंवा एक थोडंफार इथे एक छोटीशी कॅन्डल होईल आजच्याच कॅन्डलच्या हाय आणि लोमध्ये. जर तुम्ही आज प्रॉफिट कमवला असाल उद्या ट्रेड करू नका. जर साईडवेज राहिले तर डेफिनेटली इथे साईडवेज राहील आणि तिथे तुम्हाला लॉस होऊ शकतो. आज ऑप्शन बायर्सने चांगला प्रॉफिट कमवला आहे. दररोज कमवत नाही, दररोज ऑप्शन सेलरचा दिवस असतो. हे लक्षात असू द्या. दोन्ही बाजूने समजून घ्या. ठीक आहे. सेटअप पूर्णपणे तयार आहे. जरा पटकन जाऊया. ठीक आहे. लक्षात घ्या, आजची मोमेंटम की मोमेंटम होती, वन ऑफ द बेस्ट मोमेंटम होती. आणि उद्याचा विचार केलात तर लक्षात घ्या 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती शेवटच्या 2 कॅन्डल्स कशा झाल्यात त्या बघा. या आहेत आपल्या इंडिसिजन कॅन्डल. हे लक्षात असू द्या. कशात? इंडिसिजन कॅन्डल. आता या कॅन्डलने ब्रेकआउट करणं गरजेचं आहे का? डेफिनेटली येस. सो बाईंगचा विषय ठरू शकतो का? येस, बाईंगचा विचार करू शकतो आणि ती लेवल आपली असणार आहे 52,000. आता या ब्लॅक लाईन्स ज्या काढल्यात ना मी, या ब्लॅक लाईन्स काही नसून ह्या फिबोनाची लेवल्स आहेत डेली टाईम फ्रेमवरच्या. आता फिबोनाची लेवल्स कशा काढायच्या डेली टाईम फ्रेमवरच्या आधीच्या पण व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे, पण त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ आपण डेफिनेटली कधीतरी बनवूया. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक पुलबॅक सोडून 0.5%ची लेवल तोडून ही 0.6%ची लेवल खाली आहे. जवळपास काय सेलिंग माझ्या मते तरी फिबोनाची रिट्रेसमेंट जवळपासचा विचार करता पूर्णपणे जो प्रॉफिट बुकिंग आलेली आहे. आत्ता थोडंफार पुलबॅकची आवश्यकता आणि ती पुलबॅकची आवश्यकता जर उद्या पुलबॅक झाला मार्केटला, लक्षात घ्या 52,000च्या वरती होल्ड करताच तुम्ही कॉल बाय करू शकता का? डेफिनेटली येस. परंतु 52,000च्या वरती क्लोज होणं गरजेचं आहे मित्रांनो, हे लक्षात असू द्या. ओके. त्याचबरोबर 25 मुव्हिंग ॲव्हरेज आपला की मुव्हिंग ॲव्हरेज आहे, त्याच्यावरती मार्केट होल्ड करू द्यात. केला बिंदास त्याच्यावरती बाय करू शकता, हे लक्षात असू द्या. ओके. सेलिंगचा विचार काय करू शकतो? गॅप डाऊन 51,500 मेन सपोर्ट झोन आहे. ह्याच्या खाली कुठेतरी गॅप डाऊन ओपन होताच पहिली 5 मिनिटाची कॅन्डल बघा. जर सरळ जात असेल तर डेफिनेटली तुम्हाला 51,200 पर्यंत टार्गेट बघायला मिळू शकतो. 51,500च्या खाली. परंतु ह्या लेवलच्या आसपासच कुठेतरी ओपन झालं आणि बाउन्स बॅक झालं तर ही रेंज एक साईडवेज म्हणून एक आपल्याला ट्रेड एक होताना बघून 400-500 पॉईंटमध्ये जवळपास मार्केट एक साईडवेज राहू शकतो किंवा वोलाटाईल राहू शकतं, हे लक्षात असू द्या. ओके. सो आता गॅप डाऊन ओपन होऊन जर मार्केट लेवल तोडून जर फटकन खाली आलं तर डेफिनेटली ह्याच्या खाली आपण सेल करू शकतो का? येस. जवळपास ह्या लेवलच्या खाली एक सेल करू शकतो, पण बाईंगची लेवल असणार आपली 52,000च्या वरती, हे लक्षात घ्या. निफ्टी बँकवरून थेट आपण जाऊया. ठीक आहे. हिरो ऑफ द डे तो म्हणजे निफ्टी किती पॉईंट खाली आहे? 500 पॉईंट खाली आहे, एक लक्षात असू द्या. ठीक आहे. जवळपास मोठी मुवमेंटम बघायला मिळाली. येस, गुड, ग्रेट मोमेंटम. आणि लक्षात घ्या म्हटलं होतं इथे कुठेतरी पॉज असेल मार्केटचा, पण हे पॉज कंटिन्यू जवळपास काय पॉज घेऊन मार्केटमध्ये सेलिंग कंटिन्यू बघायला मिळाली आहे, हे लक्षात घ्या. मी नेहमी म्हणतो गॅप डाऊन झाल्यानंतर तुम्ही पुल बॅक एक जवळपास कॉल बाय करू शकता. गॅप डाऊन झालं जसं इथे वर निघालं मार्केट, इथं तुम्ही जर कॉल बाय केला असेल तर ह्याच्यामध्ये हा कुठेतरी 30-35 पॉईंट तुम्ही काढला असताच या प्रॉफिट जवळपास काय म्हणू शकतो, ज्यांनी इथे जवळपास काय वरतून सेल केला तर थोडाफार तरी प्रॉफिट भेटला असेल त्या पुलबॅकमध्ये. जवळपास आपण त्या एक बाउन्समध्ये आपण प्रॉफिट
काढलं असतं आणि त्याच्यानंतर जसा हा लो तुटला याच्याखाली जरी तुम्ही पुट बाय केला असता तर डेफिनेटली मोठी मुवमेंट बघायला मिळाली असती. मस्त परफेक्ट टार्गेट होतं. सो उद्याचा विचार काय करू शकतो, उद्याचा निफ्टीचा विचार लक्षात घ्या. निफ्टी 25,400ची लेवल क्लेम करणं गरजेचं आहे. ती म्हणजे ही ह्याच्यावरती निफ्टी होल्ड करताच बाय करा, परंतु निफ्टीची अजून मेन सपोर्ट झोन असणार आहे ती म्हणजे 25,000च्या आसपास. सो जर गॅप डाऊन ओपन झालं सेट शंभर 200 पॉईंट 25,000च्या आसपास आणि ह्या लेवलच्या आसपास सपोर्ट घेऊन बाउन्स बॅक झाला आत्ता जसं पहिल्या कॅन्डल्स दाखवलं तसं डेफिनेटली कॉल बाय करण्याचा प्रयत्न करू शकता. परंतु जर ह्याच्याखाली टिकलं 25,000च्या खाली तर डेफिनेटली तुम्ही पुट बाय करायचा प्रयत्न करा. मग मार्केट परत एकदा तुम्हाला 25,000च्या खाली 25,950 25,900 ते 25,800पर्यंत बघायला मिळू शकतो, जे चांगले सपोर्ट आहे. पण माझ्या मते जर बाईंगचा विषय म्हटला तर बाईंगचा विषय आपल्याला थेट असणार आहे 25,400च्या वरतीच बाय करायचं आहे, ते निफ्टी. समजलं आहे का सांगा निफ्टी आणि बँक निफ्टीचं ॲनालिसिस. आणि उद्यासाठीच्या एक जवळपास एक्सायटेड मुवमेंटसाठी तयार राहा, कारण उद्या जर साईडवेज राहिला तर ट्रेड घेऊ नका, लक्षात घ्या. परंतु सकाळच्या 15 मिनिटाचा पटकन मुवमेंट असेल तर 15-20 मिनिटात किंवा अर्धा तासात तो ट्रेड घेऊन निघण्याचा प्रयत्न करा. नाहीतर मार्केट जर साईडवेज राहिलं तर तुमचं लॉस जो आहे हे घेऊन एक जवळपास वाढवण्याची शक्यता असू शकते, कारण 2-3 दिवस चांगली मुवमेंटम आहे, सो एक दिवस आपल्याला सुद्धा ब्रेक घेणं गरजेचं आहे. सो त्या ट्रॅपमध्ये पडायचा प्रयत्न करू नका. सबस्क्राईब, लाईक, शेअर खूप कमी आहेत, सगळ्यात जास्त मराठी माणसांपर्यंत तुम्हाला पोहोचवणं गरजेचं आहे. काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, उत्तरं दिली जातील. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो, जेणेकरून व्हिडिओच्या पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. इथे तुमची मी आता रजा घेतो मित्रांनो. ठीक आहे, धन्यवाद.